नमस्कार मित्रांनो, मार्केट मराठी निफ्टी बँक निफ्टीसाठीचा अनालिसिस, त्याचबरोबर काही स्टॉकचा अनालिसिस. चला तर मग सुरू करूया. ठीक आहे, पहिलं प्रथम स्टार्टिंगचा स्टॉक बघतोय आपण. कोणता? ओरॅकल फायनान्शियल, एक फिन सर्व्हिस. ठीक आहे, OFSS अक्षरशः चांगली मोठी IT कंपनी आहे, लक्षात घ्या. सो बाय करायचं असेल तर कोणत्या लेवलच्या वरती बाय करू शकतो? 4991 वरती हा जर स्टॉक टिकला तर डेफिनेटली आपण बाय करण्याचा प्रयत्न करू शकतो, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, थोडाफार पुलबॅक मध्ये आलेला आहे, हे लक्षात असू द्या. पण जर अजून थोडंफार सेलिंग वाढली तर डेफिनेटली सेलिंग झोन जे आहे 4861च्या खाली तुम्ही सेल करू शकता, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर आपण बघतोय कोणता दुसरा स्टॉक जो आहे तो कोणता? मेट्रोपोलिस. ठीक आहे, मेट्रोपोलिस हा डेफिनेटली खूप चांगला स्टॉक आहे जसं म्हटलं तर. ठीक आहे, आणि ह्या जस्ट अ सेकंड, मेट्रोपोलिस. ठीक आहे, ह्या स्टॉक मध्ये आपल्याला बघायला मिळते काय, काही दिवसात खूप चांगली मंदी आपल्याला शेअर मध्ये बघायला मिळते. अक्षरशः 1440 पर्यंत हा शेअर खाली आलेला आहे. हा आलाय तो पुलबॅक आलाय. आता हा थोडाफार पुलबॅकचा कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली आपण बाय करू शकतो. 1562.80च्या वरती टिकला तर डेफिनेटली बाय करू शकतो. थोडाफार वरच्याशी मोमेंटम बघायला मिळू शकते. पण रिजेक्शन घेऊन खाली आला हा शेअर तर डेफिनेटली सेलिंगची झोन आहे. थोडाफार सेलिंग साठी सुद्धा एक डेफिनेटली एक म्हणजे ह्या लाईनच्या खाली 1529च्या खाली तुम्ही सेल करायचा प्रयत्न करू शकता. टार्गेट जे डेफिनेटली इथपर्यंत 1511 तर त्याच्याकडे टिकला तर 1493चं टार्गेट तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर पॉलीकॅप. ठीक आहे, वन ऑफ द बेस्ट स्टॉक. का म्हणतोय बेस्ट स्टॉक? बघा, ऍक्च्युली या शेअर मध्ये थोडीफार आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली होती, डाऊनवर्ड्स बघायला मिळाली होती. आणि या स्टॉक मध्ये काय झालंय, परत एकदा एक सेलिंग नंतर हा पुलबॅक बघा. पुलबॅक इथपर्यंत होता, पण त्याच्यानंतर आता करंट मध्ये थोडीफार बाईंग बघायला मिळते. आता सर्वप्रथम लक्षात घ्या, जर गॅपअप झाला हा शेअर आणि 4427.5च्या वरती टिकला तर तुम्ही बाय करू शकता. बिंदास टार्गेट घ्या. त्याच कॅन्डलच्या पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलच्या खाली तुम्ही स्टॉप लॉस टाका. जशी ही लाईन क्रॉस करेल तशी मोमेंटम घेण्याचा प्रयत्न करा. पण साइडवेज ओपन झालं तर डेफिनेटली बाईंग झोन जी आहे 4365च्या वरती बाय करा. पहिलं टार्गेट हे घ्या 4430 आणि हे प्रॉफिट बुक करा पहिलं, आणि मग टिकत असेल मग रिएंट्री डेफिनेटली तुम्ही करण्याचा प्रयत्न करू शकता या स्टॉक मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर जर थोडंफार रिजेक्शन घेऊन खाली यायचं म्हटलं, थोडंफार येत असेल तर डेफिनेटली सेल कुठे करू शकता? 4250च्या खाली तुम्ही सेल करू शकता. आणि ही जी रेंज आहे कोणती, 4365 ते 4250, ही डेफिनेटली कोणती साइडवेज रेंज आहे. कोणती? साइडवेज किंवा नो ट्रेडिंग झोन. काय म्हणतोय मी, लक्षात घ्या, नो ट्रेडिंग झोन. याच्यामध्ये जीव जरी गेला तर ट्रेड करू नका, या भाषेत सांगते. का? ट्रॅप होणार, लक्षात घ्या. त्यानंतर आपण बघतोय ती म्हणजे चौथी मोठी कंपनी, चौथी नाही तिसरी मोठी कंपनी, ती म्हणजे HCL टेक. ठीक आहे, या स्टॉक मध्ये पण अक्षरशः चांगली तेजी आली होती. त्यानंतर ही आली ती मंदी आली म्हणू शकत नाही, थोडाफार मार्केट पुल बॅक मध्ये आलेलं आहे, लक्षात घ्या. आता या स्टॉक मध्ये इथे सुद्धा एक छोटासा कॅच आहे. जर थोडंफार खाली अजून यायचं असेल तर 1535च्या खाली तुम्ही छोटेसे टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता. म्हणजे कोणता? याच्या खाली टिकले 1535च्या खाली, पहिलं टार्गेट 1524, दुसरा खाली टिकलं तर डेफिनेटली 1500चा घेण्याचा प्रयत्न करू शकता. पण जर मार्केट परत जर बाईंग कंटिन्यू होत असेल तर बाईंग रेंज आहे 1565च्या वर 1565.55च्या वरती टिकलं तर बिंदास बाय करू शकता. टार्गेट बिंदास तुम्ही 1592 तर त्याच्यावरती 1618च्या वरती घेऊ शकण्याचा प्रयत्न करू शकता. त्यानंतर आपण बघतोय तो कोणता? बायोकॉन. कोणता? बायोकॉनचा जर विचार केला, ठीक आहे, या स्टॉक मध्ये काय बघायला मिळाले बघा, सध्या या स्टॉक मध्ये अक्षरशः एक चांगली मुवमेंट बघायला मिळालेली, हे लक्षात घ्या. कोणत्या? बायोकॉन मध्ये. ठीक आहे, थोडेफार सेलिंग आली होती, पण 200 आपण म्हणू शकतो 70च्या आसपास सपोर्ट घेऊन हा स्टॉक परत एकदा एक मोमेंटम आपल्याला कंटिन्यूस होताना बघायला मिळाली. एक चांगला ह्या रेंजच्या आसपास एक हाय म्हणतो, आणि क्लिअरली बघायचं म्हटलं तर ह्या रेंजच्या आसपास रिजेक्शन घेतोय. जर परत 288च्या वरती किंवा आपण म्हणू शकतो 289च्या वरती जर टिकलं तर बिंदास बाय करा. टार्गेट जे आहे सर्वात प्रथम पहिलं स्टार्टिंग टार्गेट 294.75 पहिलं टार्गेट आहे. स्टॉप लॉस तुमचा या रेंजच्या आसपास 284.65, किंवा जर इथून बाईंग होत असेल चांगली तर पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलच्या खाली 2-3 पॉईंटचं बफर लावा आणि तिथे ठेवू शकता. समजलंय का सांगा? मस्तपैकी अनालिसिस, स्टॉकचे अनालिसिस, स्टार्टिंग स्टॉकची अनालिसिस समजलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका. पटापट करा. आपल्याला खूप सारे सबस्क्रायबर्स गेन करायचे. आता हे 400 होत नाहीत, व्हिडिओ जास्त आहेत, सबस्क्रायबर्स कमी आहेत. लवकरात लवकर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये प्रश्न सुद्धा विचारा. ठीक आहे, त्याचबरोबर आपण जातो निफ्टीच्या आणि बँक निफ्टीच्या अनालिसिस. क्लिअरली बघायला मिळते. मी काल काय म्हटलं होतं, किती जणांना आठवतंय? काल पूर्ण व्हिडिओ बघितला तर ह्या रेंजमध्ये टिकलं तर डेफिनेटली सकाळच्या सत्रात मार्केट याच रेंजमध्ये राहिलंय का? उत्तम राहिलेला आहे. त्यानंतर ही लेवल तुटली तर सेल करण्याचा प्रयत्न करू शकता. बघा, कॅन्डल क्लोज झाली, याच्या खाली तुम्ही जरी सेल केला असतात, पुढे जरी बाय केला असतात तर डेफिनेटली तुम्हाला जर म्हटलं डेफिनेटली किती पॉईंटचा टार्गेट होतं?
हे बघा किती 42 पॉईंट. आता 42 पॉईंटचं म्हटलं तर किती झालं आपण हे प्रॉफिट किती झालं, जस्ट अ सेकंड. 42 पॉईंटचं म्हटलं तर किती प्रॉफिट झालं क्लिअरली बघा. आता आमच्या कॅल्क्युलेटर उघडायला वेळ लागतोय. ठीक आहे, 42 कितीचा आहे 50, किती 2000चा प्रॉफिट आहे. हो इथल्या इथे 2000चा प्रॉफिट आहे. मार्केट पैसा काढून देतो, फक्त काय आपण धनालगिरी करतो. लक्षात घ्या. एंट्री काय म्हटलं होतं, 15 मिनिटाची कॅनल क्लोज झाली, क्लोज. तिचा लो पुढच्या कॅनल तोडली, तुटला बघा इथे असेल का. स्टॉप लॉस कुठे राहिला असता, स्टॉप लॉस आपला ह्या रेंजच्या आसपास राहिला असता. कुठे बघा, याच्या आधीचा छोटासा एक आधी बघा रिजेक्शन घेतलं होतं छोट्याच्या ठिकाणी. कुठे घेतलं होतं इथे, त्याच रिजेक्शन आसपास इथे सपोर्ट घेतला, मग बाउन्स बॅक झाला, मग मार्केट खाली आलं. कुठे स्टॉप लॉस इथे राहिला असता 22,065. त्याच्यानंतर 22,020च्या खाली सेल केला असतात, पुट बाय जरी केलं बघा टार्गेट तिथे 31,965. इथे बघा ऑलरेडी सपोर्ट आहे, त्यामुळे हा बाउन्स बॅक झालाय, त्यामुळे हा बाउन्स बॅक झाला. लक्षात घ्या. परफेक्ट अनालिसिस त्याला म्हणतात. काय परफेक्ट अनालिसिस. आता उद्यासाठीचा निफ्टी काय करूया, रिजेक्शन घेईल का, चांगली गोष्ट घेतली. तर मी काय म्हणतोय, चांगली गोष्ट घेतली तर रिजेक्शन हाय आणि लो महत्वाचा आहे. कोणता हा बघा, हा इथूनच सपोर्ट घेतला ना, मग अजून काय पाहिजे आपल्याला. ठीक आहे, त्याचबरोबर आता बघा इथून वर जाताना ही एक रेंज महत्वाची आहे. कोणती, 22,050 किंवा 22,063 लेवल पकडूया, ती एक चांगली महत्वाची आहे, हे लक्षात असू. त्यानंतर आदल्या मधल्या लेवल आपण मार्क करून घेऊया, थोडाफार कलर चेंज करून घेऊया. ओके ओके. आता ह्याच्या खाली मार्केट आल्यानंतर अजून काही लेवल्स आपण महत्वाच्या काढू शकतो का, डेफिनेटली ही बघा, ही हा गॅप लेवल आहे. त्याच्यानंतर खाली टिकलं तर डेफिनेटली कोणती, 21,850. आणि त्यानंतर सर्वात मोठा सपोर्ट आहे, सर्वात मोठा सपोर्ट आहे तो कोणता, 21,800चा. कोणता, 21,800. तो म्हणजे भेटले का 3 बॅक टू बॅक. आणि त्याच्या खाली जर नाही ऐकलं मार्केट खाली, या किती टार्गेट आहेत, 1 2. हा महत्वाचा आहे, लक्षात घ्या. थोडाफार आपण लाल मध्ये करूया म्हणजे जेणेकरून तुम्हाला हा महत्वाचा आहे. कोणता, 21, कोणता आहे 21,800. ठीक आहे. त्याचबरोबर ट्रेंडलाईन कशी असणार आहे, ट्रेंडलाईन पॉझिटिव्ह असणार आहे का, अर्थात पॉझिटिव्हच आहे. ट्रेंडलाईन पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह कशी का ट्रेंडलाईन म्हणू शकता. हे बघा मार्केट कसं आहे बघा, ट्रेंड बघा, ट्रेंड बघा काय म्हणतोय, ट्रेंड अपवर्ड अपसाईड बघा व्यवस्थित बघा. मार्केटला सगळं समजतं, फक्त आपणच चुका करतो, असा विषय आहे. ठीक आहे. आता वरच्या लेवल्स मी जास्त काढत बसत नाही, कारण वरती काय मार्केट ऑल टाइम हाय जायचं जाणार. सो वरच्या दिवशी काही एक लेवल काढायची असेल तर कोणत्या काढायच्या, छोट्या छोट्या काढ्या. आता 22,125 22,150 घेऊया. आयडियली सगळ्या जेवढे आपल्या स्ट्राईक प्राईसच्या तेवढे उचलूया. ठीक आहे, 22,200. ठीक आहे, ऍड करून ठेवा. आता ट्रेड कसा होईल, काय म्हणतोय ट्रेड कसा होईल बघा. काय वाटतंय तुम्हाला, कसं मुवमेंट येईल मार्केटमध्ये जरा सांगा. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता. ठीक आहे बघा, मार्केटमध्ये आता उद्यासाठीचा सेटअप सांगतो सिंपल. 22,065च्या वरती टिकलं म्हणजे जवळपास काय 22,000 ते 22,063 या रेंज मध्ये राहिलं ना, ही आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन आहे का, यस नो ट्रेडिंग झोन आहे. या रेंज मध्ये ओपन झालं तर डेफिनेटली साईड घ्यायचं आहे. ठीक आहे, इथून वरती इथे ओपन होऊन वरच्या दिशेने गेलं, डेफिनेटली तुम्ही कॉल पटकन बाय करायचंय, पण लगेच बाय करू नका. 22,063च्या वरती कॅनल टिकू दे, जसं मगाशी आपण दाखवलं होतं ना, कुठल्या बाजूच्या येतं ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी मार्केटच्या इथून खाली आलं होतं बघा इथे. बघाची जी अनालिसिस आधीची होती त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं, कुठे 22,000च्या खाली टिकलं तर डेफिनेटली तुम्हाला मोमेंटम बघायला मिळू शकते. एवढी बघायला मिळालेली आहे याच्या खाली आल्यावर. ठीक आहे, म्हणजे इथे कुठेतरी क्लोज दिल्यानंतर एवढी मोमेंटम बघायला मिळाली. सो आता विषय काय, आता विषय असा आहे, याच्यावरती एक चांगली कॅन्डल क्लोज होते 5 मिनिटाची, त्या कॅन्डलचा हाय पुढची कॅन्डल तोडते बिंदास 22,100 ते 22,120 हे दोन टार्गेट तुम्ही इथे प्रॉफिट बुकच करायचं या रेंजच्या आसपास, कारण का ऑल टाइम हायच्या आसपास मार्केट आहे. लक्षात घ्या काय म्हणतो, ऑल टाइम हायच्या आसपास मार्केट आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे कसं आहे, इथे जाताना कसं जाईल, थोडं रडत रडतच जातं तेजीला. तेजीला मार्केट कधी जसं मंदीला पडतं तसं पडत नाही, तेव्हा तसं पळत नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर आता काय म्हणतोय, एकदा रिजेक्शन आलंय, दोनदा आलंय, तीनदा आलंय, हे चारदा आलंय. 4 वेळा रिजेक्शन आलंय. मग सेलिंगची शक्यता ना करू शकतो का, नाही ना करू शकत. सेलिंग होऊ शकते, डेफिनेटली होऊ शकते. थोडंफार खाली येऊ शकतं मार्केट, कारण खूप बाईंग झाले. तो काय 22,000च्या खाली टिकलं, डेफिनेटली पहिलं टार्गेट 21,967च्या आसपास. लक्षात घ्या. पण गॅप डाऊन ओपन झालं, खाली ओपन झालं, तर काय करायचंय, खाली ओपन झालं की पॅनिक मध्ये लगेच सेल करू नका, लगेच पुट बाय करू नका. आधीच सांगतोय, लगेच पुट बाय करा आणि तिथून मग सरळ गाठोडच बांधायला घ्यायचं. मग 3-4 हजारच्या खाली लॉस आहेच नाही, हे लक्षात घ्या. एक्सपायरी डे जवळ येते आणि कमी किमतीत भेटल्यामुळे काय हवं तेवढे घेत बसायचे ऑप्शन्स. तसं जरा 500-1000 रुपयाचा फायदा झाला की आपण बोकाळतो, चक्काळतो मार्केटमध्ये, हा अजून मोठा मोठा प्रॉफिट होतो. तसं नसतं, एवढं सोपं नाहीये. सो प्रॉफिट वाचवायला शिका आणि परफेक्ट लेवलला परफेक्ट टाइमला हातोडा मारायला शिका, ट्रेड करायला शिका. ठीक आहे, 21,967 खाली टिकलं तरच सेल करायचे. पहिली ही गॅप भरणार, पहिली ही गॅप भरणार. गॅप भरलं, पहिलं टार्गेट हे 21,924च्या आसपास, इथे पहिलं प्रॉफिट बुक करायचा.
प्रॉफिट बुक करायचंय, लक्षात घ्या. एंट्री घेता आपण म्हणतो ना लगेच नाही, इथे आल्याला परत बाउन्स बॅक होणार, बाउन्स बॅक झाला की परत ऑप्शनच्या किमती कमी होणार, हे लक्षात घ्या. पुढे बाय करायला त्याची पटकन किंमत कमी होणार, त्यामुळे काय करायचंय, एवढा आलाच नाही इथपर्यंत 21,924 पहिलं प्रॉफिट बुक, ह्याच्या खाली मार्केट टिकलं 21,850, 2 टार्गेट बॅक टू बॅक आहेत आणि हे मोठं टार्गेट. एवढं टार्गेट झालं कशाला तुम्ही खाली 21,800 पर्यंत येताय, प्रॉफिट बुक झाला म्हणायचं झालं, गोविंदा करायचं, निघून जायचंय मार्केटमधून. लक्षात घ्या, एक ट्रेड करा, मार्केटमध्ये शिस्तबद्ध जे ट्रेड करतात त्यांनाच यश भेटतं. तुम्ही दिवसातून 100 ट्रेड घेतलात काही फायदा नसतो, हे लक्षात घ्या. सो चांगली अमाऊंट आणलात ठीक आहे, दिवसात 1 किंवा 2 स्ट्रॅटेजी, जी तुम्ही स्ट्रॅटेजी भले तुम्ही युट्यूबवरून वापरा, माझ्या कोर्सला नाही ऍडमिशन घेतला किंवा दुसऱ्या कोणत्या कोर्सला ऍडमिशन घेतलात नाही, त्याचा फरक पडत नाही. पण तुम्ही काय करायचं मार्केटमध्ये, तुम्ही एक स्ट्रॅटेजी सिलेक्ट करू शकता किंवा आपण जे अनालिसिस करतो त्याच्यावर थोडंफार तुम्ही एक नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा, त्याच्यातून थोडंफार आयडिया तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा, मार्केट कसा ट्रेड होऊ शकतो उद्यासाठीच्या लक्षात असो. ठीक आहे, मार्केट उद्या काय होईल हे आधीच सांगतं, पण मार्केट 2 दुसऱ्या सेकंडमध्ये काय होईल हे सांगू शकत नाही. त्यामुळे माझी जी अनालिसिस आहे हे आपण काय करतो, सगळ्या बाजूने विचार करतो, सगळ्या बाजूने आपण तयार असतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे, उद्या गॅप अप झाला, काय करायचंय, गॅप अप झालाय ना, या रेंज मध्ये कुठेतरी गॅप अप झाला, लगेच बाय करू नका, ही हाय तोडू दे, तरच बाय करण्याचा प्रयत्न करा 21,126 वरती. सिम्पल सेफ अनालिसिस त्याला म्हणतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे, नवीन सदस्यांनी ह्याचाच विचार जास्त करावा. त्याचबरोबर बँक निफ्टीचा मी काय सेटअप बनवणारच नाही, हाय तसंच ठेवायचं, फक्त आपले ट्रेंड लाईन फक्त काय करायचे, इथून ती घ्यायची, दॅट्स इट. बघा मार्केटने किती व्यवस्थित ट्रेंड लाईन हे करते बघा. आता हेच थोडंफार खाली आणलं, हे जर खाली आणलं तर मार्केट व्यवस्थित अजून हे करेल बघा, व्यवस्थित करते का ट्रेंड लाईनला सपोर्ट, असं असतं. त्यामुळे मार्केट चुकत नाही, आपण चुकतो. आता निफ्टी बँक काय करायचंय, 48,254 वरती टिकलं तर बाय करायचंय का, ऑनेस्टली यस. 48,254 वरती टिकलं तर निफ्टी बँक बाय करायचंच आहे. टार्गेट एक 48,400, त्याच्यावरती टिकलं तर डेफिनेटली 48,500. मग ह्या रेंजच्या वरच्या लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात, म्हणजे कोणती 48,400च्या वरती 48,500 ही लेवल, आणि त्याच्यावरती टिकलं तर 48,600. पण लक्षात घ्या 48,500 हा चांगला रिजेक्शन झोन आहे. ठीक आहे, हे लक्षात, म्हणजे ह्या रेंजच्या आसपास आलं की समजायचं हे रिजेक्शन रेंज मध्येच पडते बँक निफ्टी, आणि बँक निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्या विचाराने उद्या बँक निफ्टीमध्ये एंटर करा, कमी किमतीत ऑप्शन्स भेटणार आहेत, पण लगेच तुम्ही उडी मारण्याचा प्रयत्न करू नका. पण जर 48,000ची लेवल तोडून जर बँक निफ्टी आला ह्याच्या खाली सुसाट, काय करायचं, सरळ पुढे बाय करा, टार्गेट 47,800चं पहिलं टार्गेट बिंदास घेण्याचा प्रयत्न करा इथपर्यंत. प्रॉफिट बुक घरी जायचं, थांबायचं नाही, प्रॉफिट बुक घरी जायचं. कधी साइडवेज ओपन होऊन इथून खाली आलं मार्केट तरच, अन्यथा काहीही करायचं नाही. त्यानंतर गॅप डाऊन झालं ओपन, कुठे 48,000च्या आसपास इथे ओपन झाला नाही, थोडाफार खाली 47,900च्या आसपास, 47,800 इथे कुठेतरी गॅप डाऊन झालं ना मार्केट, लगेच पुढ बाय करू नका. 47,800 चांगली मोठी लेवल आहे, मग काय करायचंय, थोडाफार वेट करा, कशासाठी, ही लेवल तुटण्यासाठी. ही लेवल तुटली 47,800च्या खाली, जर 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली किंवा मार्केट तिथून सलग सरळ निघत असेल, बिंदास पुढ बाय करा. पहिलं टार्गेट बुक करायचं कोणतं, 17,700, 17,600, बस 200 पॉईंट घेतला, घ्यायचे, निघून जायचे, परत इकडे तोंड दाखवायचं नाही. का, 200 पॉईंट टार्गेट आहे, खूप मोठं प्रॉफिट आहे. 2-3 हजार दिवसात खूप झाले नवीन सदस्यांना, लक्षात घ्या. लाखो कमवायचे असतील मग तुम्ही काय ते करू शकता, तुमचा विषय. ठीक आहे, त्याचबरोबर मार्केट गॅप ओपन झालं या रेंजमध्ये कुठेतरी 48,250 ते 48,400 या रेंजमध्ये कुठेतरी, किंवा थोडक्यात सांगतो 48,300, 48,400. काय करायचंय, पहिली 5 मिनिटाची कॅन्डल जर एक बुलिश कॅन्डल झाली, अशी कोणती तरी बुलिश कॅन्डल झाली, ही ह्या कॅन्डलला बुलिश म्हणतात, अशी कुठेतरी बुलिश कॅन्डल झाली, ही कॅन्डल अशी व्यवस्थित अशी 48,400 लेवल क्रॉस करत असेल, ही कॅन्डल कुठेतरी क्लोज झाली, त्या कॅन्डलचा हाय पुढच्या कॅन्डल तोडला, बिंदास बाय करा 48,500 पहिलं टार्गेट, आणि मग लगेच इथे प्रॉफिट बुक करा. थोडंफार वर खाली गेलं तर, कारण इथे रिजेक्शन मार्केट खाली येऊ शकतं. रिएंट्री करा कधी, प्राइस ऍक्शन म्हणून जर असेल बिंदास रिएंट्री करू शकता. हे बँक निफ्टीसाठी अनालिसिस आहे, हे लक्षात असू द्या. समजलंय का, समजलं असेल तर आपण थेट जा निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसकडे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसचा विचार केला तर लक्षात घ्या, इथे साइडवेज झालाय का, याच रेंजमध्ये ट्रेड झालाय, जसं सांगितलं तसंच झालंय बघा, काढली होती ना लेवल. अनुभव, बाकी काही नाही, अनुभव तुम्हाला सुद्धा अनुभव येणार, पण थोडा दिवस तुम्ही मार्केटमध्ये काम केल्याशिवाय तुम्हाला अनुभव येत नाही, तुम्ही काय कोणी असो. ठीक आहे, आता फायनान्शियल सर्व्हिसेस काय घेत आहे, रिजेक्शन, कुठल्या लेवलचे रिजेक्शन घेत आहे, रिअली सॉरी, बघा झालं का क्लिअर, कुठल्या लेवलचे रिजेक्शन घेते कळलं का, ह्या ट्रेड लाईनचे रिजेक्शन घेते, बरोबर ना. ही ब्रेकआउट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, जर तेजी कंटिन्यू व्हायची असेल कशामध्ये, फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये, लक्षात घ्या 21,500 ग्रीन लाईन आहे, याच्यावरती टिकलं तरच बाय करा. त्यानंतर सपोर्ट रेंज कोणती आहे, रेड लाईन कुठली आहे, 21,400, काढा ना रेड लाईन, बघा
भेटल्या, 2 लेवल भेटल्या, नो ट्रेडिंग झोन. ह्याच्यामध्ये मार्केट काही जरी तरी ट्रेड करायचं, काही होऊ देत, नाही ट्रेड करते ते टिकू द्या. पण पहिली 5 मिनिटाची कॅन्डल जर पॉझिटिव्ह झाली, ट्रेंड लाईन तुटते, 21,500च्या वरती मार्केट टिकलं, बिंदास बाय करा. ठीक आहे. पहिलं टार्गेट आरामात भेटते, आरामात. काय म्हणतो मी? आरामात. पहिलं टार्गेट कोणतं भेटतंय बघा, 21,500. दुसरं टार्गेट भेटतंय ते म्हणजे 21,600. बॅक टू बॅक बुक करा, दोन्ही बॅक टू बॅक बुक करा. पण रिजेक्शन घेऊन जर खाली मार्केट आलं तर खालच्या दिशेने पहिलं टार्गेट भेटतंय कोणतं? 21,350. आरामात. कोणतं? 21,350. या गॅपडाऊन जरी झालं ते पहिलं टार्गेट 21,350, त्या खाली जर मार्केट टिकलं तर लक्षात घ्या खालचे बॅक टू बॅक टार्गेट्स 21,290 म्हणजे 21,900च्या आसपास त्या खालीचं मोठं एक टार्गेट आहे बघायला मिळू शकतं, जिथे चांगला सपोर्ट घेऊन मार्केट वरच्या दिशेने उचललं 21,250 आणि त्याच्या खाली टिकलं तर मग 21,173. म्हणजे थोडक्यात काय, परत एकदा मार्केट आपल्या ह्या रेंजमध्ये बघायला मिळू शकतो. कारण निफ्टीचं जर फायनान्शियल सर्व्हिसेसचा विचार करत असाल तर सध्या कसं चालतंय बघा, हे बघा. भेटली का आयडिया? ह्या रेंजमध्ये आहे ते रिजेक्शन सपोर्ट, रिजेक्शन सपोर्ट. लक्षात घ्या. ब्रेकआउट झाला मुवमेंट. काय म्हणतो? ब्रेकआउट झाला मुवमेंट. आता लक्षात घ्या, खाली येण्यासाठी काय करावं लागेल? एक तर ही ट्रेंड लाईन तोडावी लागेल. कोणती? इथे सुद्धा ट्रेंड लाईन आहे बघा. मार्केट सगळ्या बंधनातून चालतं बरं का. बघा कशी सपोर्ट घेतली बघा. इथे तोडण्याचा प्रयत्न केला बघा, फॉल्स 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 ब्रेकआउट. हे बघा, हे फॉल्स ब्रेकआउट. पण तिथे सावरलं आणि मग उडी मारली बघा. सो सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे की ट्रेड घेताना व्यवस्थित ट्रेड करा. आणि हे अनालिसिस तुम्हाला समजलंय का सांगा. समजलं असेल कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. मग अशी जेवढं सांगायचं होतं. आणि लाईक करायला विसरू नका. जास्त जेवढे लाईक कराल तेवढे जास्त व्हिडिओ आपला वरती जाईल. ठीक आहे. आता तुमची इथे मी रजा घेते. हा, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतोय. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुम्हाला अजून कुठल्या याचं तुम्हाला अनालिसिस किंवा अजून काय मार्केटची तुम्हाला गोष्टी तुम्हाला एक पाहिजे असतील, किंवा काही मार्केट सुद्धा नवीन नवीन गोष्टी घेऊन यायचं म्हणतोय. पण तुमचा सपोर्ट गरजेचा आहे. तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा, जरा शेअर करा सर्व मराठी माणसांसाठी. ओके. इथे तुमच्या आता रजा घेतोय. धन्यवाद.